ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता एक चिंतन। अध्याय 22 आहे श्रीरामकृष्ण वचनामृताचा आणि श्रीरामकृष्ण आपल्याला शरणागतीचं तत्त्व समजावून सांगत आहे। मी अध्यात्मामध्ये साधकाच्या पक्षी ही शरणागती ही फार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाव आहे। याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात। शरणागती म्हणजे तुम्ही तुमचा पराभव स्वीकारता की नाही। एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी लढतं, जसं द्वितीय महायुद्धामध्ये की नाही जपाननी आणि अमेरिका शेवटी दोन हे होते, या बाजूचा अमेरिकेचा दोष राष्ट्राकडनं यांच्याकडनं होता। जपानी पर्ल हार्बरवर विमानातून बॉम्बफेक केली, बरेचसे जहाजं डुबले। अमेरिकेचं हार्बर ते फार महत्त्वाचं होतं, अमेरिकेचं खूप नुकसान झालं। मग त्यांनी 2 बॉम्ब टाकले, एक हिरोशिमा एक नागासाकी, लिटिल बॉय त्याला म्हणतात। आणि मग जपाननी शरणागती पत्करली की आम्हाला युद्ध करायचं नाही आहे, आम्ही युद्ध हारलो। म्हणजे पराभव स्वीकारणं त्याला शरणागती म्हणतात। आता या विषयामध्ये तर अर्थ थोडासा वेगळा होतो की नाही, ते आता इथे आपण जो विषय बघत आहोत त्याच्यात त्यांनी बरेचसे उदाहरणं दिले आहेत। श्रीरामकृष्णांनी बरेचसे उदाहरणं दिले त्याच्यामुळे, आणि त्यांनी म्हटलं आहे हा बऱ्याचदा येतात, मी यंत्र तू यंत्री, ती जसं करविते तसं करतो, तसं जी जसं ती बोलविते तसं बोलतो। मग गाणं आहे, रामप्रसाद म्हणतो, हे बंगाली भजन आहे, त्याचा भावार्थ आहे, रामप्रसाद हा कवीचं नाव आहे। आपली नौका भवसागरात तरंगत ठेवा, भरतीच्या वेळी ती पुढे सरकेल आणि ओहोटीच्या वेळी मागे जाईल की नाही। भवसागर हा संसार, भव म्हणजे संसार, याला भवार्णव पण म्हणतात, अर्णव म्हणजे सागर। भवसागर तारण कारण हे ते स्तोत्र आहे, भजन आहे। त्या भवसागरावर तुमची नौका म्हणजे साधक हा नौके समान आहे। आता भरती आणि ओहोटी ज्यांना माहिती आहे, समुद्राची भरती आणि समुद्राची ओहोटी ती दररोज असते, अमावास्या पौर्णिमेला जास्ती असते, तिचा जोर जास्ती असतो। चंद्रांच्या कलाप्रमाणे असते ती भरती ओहोटी। तर भरतीचा जोर असतो आणि नौकेला काहीच नसतं। पाण्यामध्ये नौकेला काय की नौकेला किंवा जहाजाला वल्हावं लागतं, त्याला वल्हवणं म्हणतात
की नाही. म्हणजे तुम्हाला वल्लवली नाही तर ती कुठेही जाऊ शकते. वादळामध्ये सापडली नौका किंवा जहाज, त्याचं काही होऊ शकतो. अशी उदाहरणं इतिहासात खूप आहेत. वादळात सापडलं जहाज तर त्याचं काही होऊ शकतं. ते आडवतिडवं होऊ शकतं, उलटू शकतं, डुबू शकतं. असे पुष्कळचे प्रकार इतिहासामध्ये घडलेले आहेत. नौकेचं काही बोलायलाच नको आहे की नाही. ती केव्हाही उलटू शकते. म्हणजे जेव्हा तरंगत असते नौका नाही, त्यावेळी त्याला त्या लाटांच्या पद्धतीने त्याचा अंदाज घेऊन ती नौका, जसं आता कलकत्त्यामध्ये ती हुगळी आहे, तिला ते गंगा म्हणतात. त्या हुगळी नदीला जेव्हा बाण येतो त्याला बाण म्हणतात. म्हणजे ती नदी वाहते दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते, कारण ती जाऊन याला मिळते, उपसागराला मिळते बंगालच्या. तर ती वाहत असताना एका दिशेने वाहते. पण जेव्हा समुद्राला भरती येते, ती भरतीची लाट जी असते ती इकडे पण येते. अगदी जर 20-25 किलोमीटर इकडे कलकत्त्यापर्यंत येते ती, किंवा जास्ती अशी लाट उलटी येते ती. मग आता ते नदी तिकडे जायच्या ऐवजी नदीचे समुद्रच इकडे येतो. नदीमध्ये समुद्राचं पाणी नदीमध्ये शिरतं आणि मग ती मोठी भिंत होते. त्याला म्हणतात तिकडे बाण म्हणतात, बंगालमध्ये त्याला बाण म्हणतात की नाही. आता ज्यांना दररोजचं आहे त्यांना माहीत असतं केव्हा बाण येणार आहे, त्याचं वेळ माहीत असते की नाही. ह्या अमुक वेळा आम्ही पण जायचो, आम्हाला माहीत असं बाण, आम्ही तिथं जायचो बघायचो. गंमत ती वचनामृतामध्ये पण आहे. श्रीरामकृष्ण बाण बघायला गेले, म्हणजे ती समुद्राची लाट गंगेमध्ये शिरते, ती सगळी ते बघण्यासारखं असतं. म्हणजे ती उलटी जाते, त्याला उलटी गंगा म्हणतात. असे उलटं पाणी वाहतं आणि मग त्याच्यामध्ये जर नौका सापडली तर ती काही होऊ शकते तिचं. म्हणून तिथले जे नावडी असतात ते आधीच गंगेत सगळे तिकडे तीरावर घेऊन घेतात, कारण त्याचे धडाके खूप असतात. तीरावर बसतात, माती डासतात, त्याच्यात उरण नाही. वचनामृतात आहे ते बघायला जातात श्रीरामकृष्ण आणि चला 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 साहेब आता हे आली आहे, बाण आलेला आहे, कारण तो तुमच्यासाठी वाटपाट थोडीच पाहणार आहे की बाण. मग जातात श्रीरामकृष्ण बघतात, ते मजा घेतात, नाचतात, उड्या मारतात. त्यांना खूप आनंद होतो बाण बघून नाही. आणि ते बघतात तिथं कोणीच नाही आजूबाजूला बाण बघायला. मग ते म्हणणार हे का नाही दिसत. तर ते म्हणाले मग थोड्या वेळाने येतात, तो बाण निघून गेला असतो, ती लाट निघून गेली असते. मग ते म्हणतात गमतीने, अरे तुम्ही माझ्यासारखे कपडे सोडून का नाही आले. आणि नाही, तुम्ही जर कपडे सावरत आले असेल तर बाण तुमचं वाट पाहत असणार आहे की नाही. श्रीरामकृष्ण जसे होते तसे बघायला आले, ज्या स्थितीत होते. आता बाकीच्यांना थोडंसं परत स्वतःची लाजलज्जा बाळगावं लागेल ना. ते आपले सजून आले, कपडे घालून व्यवस्थित आले, तोपर्यंत बाण नाही वापरला. त्याने ती गंमत केली त्यांनी नाही. तर ती भरती आणि ओहोटी जी आहे जीवनामध्ये सुद्धा आपल्याला भरती ओहोटी असते. साधक असला कोणी असेल की नाही, हा सृष्टीचा नियम आहे की नाही. सृष्टीचा नियम असा आहे की जे द्वंद्व आहे, सुख दुःख नाही, म्हणून गीतेमध्ये सुखदुःखे समे कृत्वा असं म्हटलं आहे. लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पापमवाप्स्यसि. आणि कर्म आहे, त्याला कर्माचं फळ आहे आणि कर्माचं फळ जे आहे ते नक्कीच असतं, ते कोणालाही टाळता येत नाही. कर्म झालं की कर्माचं फळ झालं. म्हणून स्वामींनी फार छान म्हटलं आहे, अनंत कर्म आहे, अनंत फळ आहे की नाही. कर्म अनंत प्रकारचं असतं, अनंत असतं आणि फळही त्याचे अनंत असतात की नाही. आणि म्हणून अनंत कर्माचं अनंत फळ असेल तर त्यातून मनुष्य कधीच सुटू शकणार नाही की नाही. कर्म होतच राहणार, सतत होत राहणार. जसं आपण क्षणमपी कश्चित एक क्षणसुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. कश्चित क्षणमपी आपल्याला कर्माशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणजे काय, आपण पहिला श्वास घेतला आणि शेवटचा श्वास घेतला, त्या मधल्या काळामध्ये अव्याहतपणे कर्म होत राहणार. म्हणजे ते अनंत कर्म आहे, त्याची फळं पण अनंत होत राहणार. कारण कर्मही फळ देतो, अनंत होत राहणार.
मग आपण ते कर्म करणार आणि फळं भोगणार, या जन्मी, पुढच्या जन्मी, पुढच्या जन्मी, की नाही. आणि तो जो क्रम आहे तो कधीच तुटणार नाही, कारण कर्म घडतच जाणार. आणि कर्म घडणं म्हणजे याचं म्हणजे मी करता यात मला त्यालाच कर्म म्हणतात. त्यालाच आपण सकामता म्हणतो. मी करणार आहे, करता आहे, या भावानेच कर्म केली जातात. कर्तुमिच्छितम कर्म, कर्त्याला जी इच्छा होते कर्म त्यालाच कर्म म्हटलं जातं. व्याकरणामध्ये तशीच व्याख्या आहे. तुम्हाला काही करायचं आहे, तुम्ही करता होता, तुम्ही कर्म करता, त्याचं फळ उत्पन्न होतं, चांगलं वाईट नाही. आता तत्त्वज्ञान काय म्हणतं ते कोणालाच टाळलं जात नाही, आहे की नाही. पण तुम्ही एक गोष्ट करू शकता, त्याला तुम्ही सम करू शकता. कारण काय, कारण ही घडणारी गोष्ट आहे. ही तुमच्यामुळे घडते किंवा तुमच्याशिवाय घडते असं नाही आहे, की नाही. हे तत्त्वज्ञान आहे, ती घडणारी गोष्ट आहे. तुम्हाला कधी खूप उल्हास येणार, कधी तुम्हाला निराशा येणार, कधी तुम्ही खूप उड्या मारणार, कधी तुम्ही हताश होणार, की नाही. न प्रवृषेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम, म्हणजे प्रिय आणि अप्रिय तुमच्या जीवनामध्ये घडतच राहणार. याला जीवन म्हणतो आपण. आणि हे आपण मनाने स्वीकारलं नाही आणि आपण काय कणत कुठं स्वीकारलं तर ते अध्यात्म नाही आहे. विवेक म्हणतो, जो तत्त्वज्ञानावर आधारित आहे, तो म्हणतो की प्रिय म्हणजे अनुकूल. तुम्हाला जी गोष्ट अनुकूल होते त्याला ती आवडते, तुम्हाला प्रिय आहे. जी प्रतिकूल आहे ती अप्रिय आहे. आणि अनुकूलतेमुळे तुम्हाला आनंद होणार, तिथे फक्त हर्ष होणार, की नाही. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य, म्हणजे प्रहृष्य म्हणजे तुम्हाला खूप आनंद होणार. तुमच्या मनाप्रमाणे घडलं तर तुम्हाला खूप आनंद होणार, हे मान्य आहे, की नाही. नो द्विजेत प्राप्य चा प्रियम, अप्रिय घडलं तर तुम्ही उद्विग्न होणार. न पण तसं होऊ देऊ नका, की नाही. मग काय होतं, तुम्ही प्रकृतीच्या प्रमाणे चालता, ती तुम्हाला चाबूक मारते, तुम्ही पळता. नाही, तुम्हाला हसवायचं तर प्रकृती तुम्हाला काय ते तुमच्या मनाप्रमाणे घडलं. तुम्हाला रडवायचं तुम्हाला ते प्रमाणे घडवेल. तुम्ही कशाला हसता आणि कशाला रडता, आहे की नाही. म्हणजे काय, म्हणून गीतेमध्ये योगाला समत्व म्हटलं, समत्वम योग उच्यते. तुम्ही त्या झुल्याबरोबर झुलू नका, कारण जो पाळणा आहे, झुला आहे, तो या टोकाला जाणार, तिकडून त्या टोकाला जाणार, असा तो झुलतो. जसा पूर्वीच्या घड्यांचा लंब कसायचा पेंडुलम, तो असा जातो तिकडून, असा तिकडे झुलतो. तो त्याचं काम करतो आहे. त्याच्याप्रमाणे तुमचं मनसुद्धा इकडे ते जाऊ देऊ नका, आहे की नाही. न प्रवृषेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम. आणि हे केव्हा शक्य आहे, हे शक्य आहे का, की नाही. आपला असा स्वभाव आहे, लहान मुलांचं ठीक आहे की नाही, त्याच्या मनाप्रमाणे झालं नाही, तो खूप रडतो, त्याला अपमान वाटतो, हमसून रडतो, त्या डोळ्यातून धारा लागतात पाण्याच्या, आहे की नाही. त्याला मग थोडंसं काही खायला चॉकलेट दिलं तर पुन्हा हसायला लागतो, आहे की नाही. जवळपास आपले तसंच आहे, की नाही. आपल्याला ते कळत नाही आणि ते कळण्याला काही उपाय पण नाही आहे, कारण आपल्याकडे काही ते ज्ञान नाही आहे, आपल्याला कोणी सांगितलं नाही किंवा आपण काही तसे जाणून घेतलं नाही, अभ्यास नाही केला आपण काय ऐकलं नाही. त्याच्यामुळे ही जी जाणण्याची साधनं असतात ती उपलब्ध आहेत, पण आपण त्याचा उपयोग केला नाही किंवा आपण त्याला सामोरे गेलो नाही. मग त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याकडे काय आहे, फक्त हिंदोळ्यासारखं हालणं, इकडून तिकडे तिकडून इकडे, की नाही. त्याला म्हटलं आहे न प्रहृष्येत प्रियम प्राप्य, असं होऊ देऊ नका, की नाही. तुम्ही प्रकृतीच्या पूर्णपणे आहारी जाऊ नका. तुम्हाला प्रकृती जसं खेळवते तसं तुम्ही गुलाम होऊ नका. जसं माकड असतं ना, तो माकड खेळणारा असतो, की अस्वल असतो, अस्वल खेळणारा असतो, की साप असतो, सपेरा, आहे की नाही, तो खेळणारा असतो. ते काय, ते जसं माकडाला खेळवतात तसं खेळतात. त्यांना काय बिचारा काय उपायच नसतं ना, की त्यांना पिटून मारून पिटून
उपाशी ठेवून त्यांना तसं तयार केलं असतं. आपल्याला मजा वाटते माकड खेळते, त्या माकडाला मजा वाटत नाही. कारण काय, तो भीतीने त्या प्रकारे तो त्याच कसरती करतो. अस्वलसुद्धा आता केवढा हिंसर प्राणी अस्वल, पण त्याला तसं तयार केलं आहे, मारून पेटून केलं आहे. तसं तुम्ही होऊ नका. का स्थिर बुद्धीर संमूढ, तुमची बुद्धी स्थिर राहू द्या. ती स्थिर बुद्धी कशी होईल आहे? असंमूढा, कन्फ्युजन नको तुमच्या बुद्धीमध्ये. संमूढा, मूढा, संमूढा, असंमूढा, न संमूढा. तुमच्या बुद्धीमध्ये कोणतेही कन्फ्युजन नको, गोंधळ नको. वैचारिक स्पष्टता आपल्यामध्ये हवी. तुमचे विचार, तुमचं तर्क करण्याची पद्धत ही स्पष्ट हवी. अमुक गोष्ट का करायची ते तुम्हाला स्पष्टपणे माहीत पाहिजे. अमुक गोष्ट का करायची नाही हे सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे माहीत पाहिजे की नाही. मग त्याला म्हटलं स्थिर बुद्धी. तुमची बुद्धी कधी अस्थिर होत नाही. बुद्धी म्हणजे विचारशक्ती की नाही, ती कधी अस्थिर होत नाही. विचारशक्ती अस्थिर झाली की तुम्ही मूढ होता. मूढ म्हणजे मूर्ख की नाही. अर्जुनाचं जसं झालं होतं की नाही, त्याची विचारशक्ती काय झाली, डळमळली आणि मग तो मूर्खासारखा वागायला लागला, मूर्खासारखा बोलायला लागला. प्रज्ञावादाश्च भाषसे असं म्हटलं आहे गीतेमध्ये. तो अति शहाण्यासारखा भाषसे म्हणजे बोलतोस, पण ते सगळं मूर्खपणाचं आहे अर्जुना. त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे, तुझ्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. पण बोलताना असं ऐकण्याला वाटेल काय शहाण्यासारखं बोलतो आहे, याच्या बोलण्यात किती अर्थ आहे. पण ज्याला कळतं तो मला किती मूर्खासारखा बोलतो आहेस, आहे की नाही. म्हणजे काही लोकांना अर्जुनाचं वागणं खूप बरोबर आहे असं वाटेल. अर्जुन तर तेच म्हणतो ना, अरे हिंसा कशाला करायची, आपल्या लोकांना कशाला मारायचं, आपले नातेवाईक आहेत ते, त्याच्यापेक्षा श्रेयो भैक्षमपी लोके, ह्या लोकांना मारून मिळणार काय आम्हाला, आहे की नाही. भिक्षा मागा जगा, आपण जगलोच आहे की भिक्षा मागून इतके दिवस की नाही. इतका मनामध्ये गोंधळ होतो. कारण काय, स्थिर बुद्धी नाही आहे नाही. मग ती स्थिर बुद्धी असली तर तुम्ही तुमचा मूर्खपणा हा मूढ शब्द हा मोहापासून आलेला आहे. मूढ, कन्फ्युजन की नाही. आपल्याला कळत नाही, आपण कन्फ्यूज होतो. गीतेमध्ये खूपदा आलेला आहे हा शब्द. ते म्हटलं आहे मोहयसीव मे की नाही तदेकं वद निश्चित्त येन श्रेयो माप्नुयान. कृष्णा तुम्हाला गोंधळ टाकण्यासारख्या गोष्टी सांगतो आहेस, मला निश्चित सांग. म्हणजे अर्जुन कृष्णाला म्हणतो, हे काय तू सांगतो आहेस मला, की ज्ञानश्रेष्ठ आहे म्हणजे कर्म कर, हे काय तू कुसळ गोंधळ टाकतो काय. एक निश्चित सांग, मी तत्वज्ञानाचा आश्रय घ्यायचा की कर्माचा आश्रय घ्यायचा. कृष्ण म्हणतो तुला मी गोंधळ टाकत नाही बाबा, तू गोंधळात आहेस, मी गोंधळात नाही आहेस. माझी दृष्टी स्पष्ट आहे, विचारशक्ती स्पष्ट आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी कृष्णाच्या बुद्धिमत्तेविषयी म्हटलं आहे की नो कॉपीज देअर. कृष्णाच्या बुद्धीमध्ये जळमट नाही आहे. इतक्या स्पष्ट रीतीने बघू शकणारा आणि इतक्या स्पष्ट रीतीने विचार करू शकणारा महापुरुष भारतात कृष्णासारखा जन्मला आहे की नाही. फारच कमी लोक असे असतात. आणि स्पष्ट बुद्धी, ज्यावेळी जे करायचं ते करायचं, का करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, अगदी स्पष्टपणे कृष्णासारखं शिकण्याला भारताला खूप आहे. नाही कुठेही तिथे कन्फ्युजन नाही आहे. त्यामुळे पांडवांना जय मिळाला नाही, कारण कृष्णाला जे काय करायचं ते स्पष्टपणे माहीत होतं. नो कॉपीज देअर. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्यांनी गीता सांगितले अशी बुद्धी पुन्हा जगाला बघायला मिळणार नाही की नाही. ती स्पष्टता म्हणून गीतेचं महत्त्व आहे. वैचारिक स्पष्टता इतकी आहे, म्हणूनच हजारो वर्षांपासून गीता आपल्याला मार्गदर्शन करते आहे. नाही तर जिथे गोंधळ आहे ते मार्गदर्शन कसं करणार. संतांच्या उपदेशामध्ये स्पष्टता असते. स्वामी विवेकानंद तुमचं साहित्य वाचा की नाही. आता 9 खंड आहेत इंग्रजीमध्ये, मराठीत 10 खंड आहेत, आणखी येतील कदाचित की नाही. ती स्पष्टता असते आहे की नाही. स्थिर बुद्धी ही असंमूढ, अतिशय स्पष्टता. सामान्य माणसामध्ये ती वैचारिक स्पष्टता फारच कमी असते की नाही, फार कमी असते. आपण नेहमी कन्फ्यूज असतो, पुष्कळ गोंधळात पडतो, काय करायचं काय नाही करायचं आपल्याला समजत नाही.
मग आपण थोडीफार आपल्याकडे तेवढी बुद्धी असली की थोडा निरंकार आपण दुसऱ्याला विचारतो, हो काय असं काय करायचं, मग आपण दुसऱ्याचं मार्गदर्शन घेतो, दुसऱ्याची सल्ला घेतो, आहे की नाही. ते शहाणपणाचं लक्षण आहे. तुमच्याकडे शहाणपणा आहे, दुसऱ्यांचं शहाणपणा तुम्ही घ्या, त्यांना विचारा, त्याने तुमचं भलंच होईल आहे. ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या. त्यात काय चूक काय, त्याच्यामध्ये त्यात काय कमीपणा आहे की नाही. आपण GPS मार्गदर्शन घेतोच की, ते सांगता हो डावीकडे वळा, 200 पुढे जाऊन डावीकडे वळा, आपण 200 पुढे जाऊन डावीकडे वळतो, म्हणा नाही आता तो उजवीकडे वळा, मग उजवीकडे वळतो. त्याचा शब्द पाळतो आपण. असं म्हणजे तू सांगणारी मला कोण आहे की नाही, आहे की नाही, मला काही कळत नाही की. मग ती सांगते, ती बाई सांगते आणि मग आपण असं म्हणतो काय की तुला काय अक्कल आहे आणि मला काय अक्कल नाही की. अरे जाणं त्याला काय बिघडते, त्याचं ती सांगते उजवीकडे वळा, थांबा म्हटलं थांबा, चला म्हटलं चला, आहे की नाही. आपल्या तिथे काही आपल्या अहंकाराला काही कुठे हे येत नाही, धक्का बसत नाही आहे. कारण काय, ते नेहमीच शहाणपणाचं आहे, दुसऱ्याचं मार्गदर्शन घेणं. फक्त तो विश्वासातला पाहिजे, नाहीतर तिथेही चूक होईल. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः, असं केव्हा होतं. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः, जो ब्रह्मामध्ये स्थित असतो तो ब्रह्मविद असतो, तो असमूढ असतो आणि तो स्थिरबुद्धी असतो. म्हणजे वरून खाली सुरुवात नाही, खालून वरती सुरुवात आहे की नाही. जो ब्रह्मविद आहे, ब्रह्म जाणणार आहे, तत्व जाणणार, त्याला ब्रह्मविद म्हणतात. जो तत्वदर्शी आहे, गीतेमधला शब्द आहे तत्वदर्शी आहे की तो तत्व जाणतो. तत्व जाणतो म्हणजे तत्व बघतो. तत्व म्हणजे सिद्धांत, त्याला तत्व म्हणतात, आहे की नाही. शेवटचं वाक्य काय आहे, सगळं सांगून जाणार शेवटचं वाक्य काय आहे की नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म हे शेवटचं वाक्य आहे, किंवा तत्वमसी हे शेवटचं वाक्य आहे. महावाक्य ज्याला म्हणतात. फार मोठं बोलणं आहे की नाही, सार आहे. तुम्हाला जेव्हा कळतं की सर्वम खलु इदम ब्रह्म, अरे खरोखरच सगळं ब्रह्मच आहे, एक तत्व आहे, दोन तत्व नाही आहे की नाही. याच्यामध्ये जे तुमचं आहे थोडंसं हे होतं ना, नौका तुमची अशी जी हालते, पाणी आहे, ते पाणी हिंकळलं की त्याच्यावर उभं झाली नौका पण हिंकळणार, आहे की नाही. तसंच होणार ना. आणि नौका कशावर, पाण्यावरच राहणार ना. तुम्ही जमिनीवर तर नौका ठेवत नाही आहे. तुम्ही जमिनीवर नौका त्या डागडुजीसाठी ठेवता, पण त्याला शेवटी नौका जर असेल तर त्याला पाण्यातच ढकलावं लागेल ना. जहाजाची बांधणी किनाऱ्यावर होते, पण किनाऱ्याची बांधणी झाल्यानंतर त्याचं समारंभपूर्वक उद्घाटन होते आणि त्याला पाण्यामध्ये ढकलतात. मग ते जहाज होतं, खऱ्या अर्थाने जहाज होतं. ते आता पाण्यावर चालणार. जहाज काही जमिनीवर चालण्यासाठी जहाजं नसतात, ते पाण्यावर चालणारी असतात. म्हणजे आपली जी जीवन नौका आहे, आपली व्यक्तीची जीवन नौका आहे, पाण्यातच ती वावरेल आणि पाण्यातच त्याचा प्रवास होईल आहे की नाही. मग त्याचा जो नियम आहे त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला काय होणार, पाणी ज्याप्रमाणे वागतं त्याप्रमाणे तुमची, कारण ती शरीर यात्रा आहे. गीतेमधला शब्द आहे शरीर यात्रा आहे, ती शरीराची यात्रा आहे. तुम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर ट्रेन जर हलणार तर तुम्ही पण हलणार ना की नाही. ते तुमच्या आवाक्यात नाही आहे. तुम्हाला प्रवास करायचा असेल तर ते तुमचे जे हेलकावे आहे ते तुम्हाला आपल्याला धरून चालतो. आपल्या ट्रेनचे हेलकावे आपल्या शरीराला बसणार. तुम्ही घोड्यावर बसले तर घोडा जसा चालेल त्याप्रमाणे तुमच्या शरीराला काय हेलकावे बसणार. मग हे जसं आहे ना तसंच ते आहे. अप्रिय आणि प्रिय घडणार, सुख दुःख होणार. तुम्ही चढून चला, मान अपमान होणार. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. काहीतरी तुमचं भलं होणार, लाभ मिळणार, आणि अलाभ म्हणजे नुकसान होणार. तुमचं कधी जय होणार, कधी अजय होणार. मग तुम्ही त्याला कर्म म्हटलं आहे. कर्मामुळे घडतं ते. मग ते कर्म या जन्मीच असो की प्रारब्ध असो, की नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही काय शांत राहणार, आहे की नाही. कारण काय, असंही घडतं आणि तसंही घडतं की नाही. त्यात तुम्ही पराभव मानू नका आणि जय पण मानू नका. ते सगळं इक्वल म्हणा. जया जयो, जय आणि अजय. अजय म्हणजे पराभव, सगळं इक्वल. आता हे सगळं करण्यासाठी तुम्हाला किती
हे लागेल. कारण काही घडत नाही आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हाच काही घडल्याविषयी तुम्ही स्थिरबुद्धी राहू शकाल. आणि तुम्हाला जर खरं वाटतं खरोखरच घडलेलं आहे, जसं लहान मुलांना वाटते खरोखरच घडलेलं आहे आणि त्यामुळे ते डिस्टर्ब होतात खूप. काहीच घडलेलं नसतं, अगदी किरकोळ गोष्ट असते. मोठ्याच्या दृष्टीने ती किरकोळ गोष्ट असते, पण त्या लहान मुलांच्या दृष्टीने ती किरकोळ गोष्ट नसते. त्यांना ती गोष्ट फार महत्त्वाची वाटते की नाही, आणि त्यामुळे त्यांच्यावर एकदम परिणाम होतो. तसंच आपल्या बाबतीमध्ये आपली जेवढी वैचारिक स्थिरता असेल आपल्या जीवनामध्ये, की आपण जीवनाकडे कशा दृष्टीने बघतो, हे जर आपल्याला जर बऱ्याचपैकी मॅच्युरिटी आपण जरा शब्द वापरला किंवा प्रगल्भता असेल तर आपण कमी डिस्टर्ब होऊ. की त्याला आपल्याला समजा जसं असं डिस्टर्ब होण्याची काही गरजच नाही आहे. आपल्याला असं वाटतं की डिस्टर्बन्सची काहीतरी घडलं आहे म्हणून आपण डिस्टर्ब झालो आहे. बरोबर आहे ना? मला काहीतरी डिस्टर्बन्सचं काहीतरी घडलं आहे म्हणून मी डिस्टर्ब झालो आहे. अरे पण काही घडलंच नाही तर डिस्टर्ब होणार कशाने? आता काही घडलंच नाही आहे, हे केव्हा शक्य आहे? ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता आहे की नाही. जेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळं कॉस्मॉस वन आहे, हे वन आहे, ते काय घडून काय घडणार? काहीच घडत नसतं आहे की नाही. या जगामध्ये काहीच घडत नसतं. हे कोणाला कळेल? जो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित आहे त्याला कळेल आहे की नाही. ते एकदम स्थिर राहतात. त्यांना काही तुम्ही सगळे हे आपल्याला नुसतं कल्पना वाटतात, तसं कल्पना नाही, ॲक्च्युली आहे. आपण गेल्या वेळी बघितलं होतं ज्ञानेश्वर महाराज जीवनामध्ये की त्यांना ते एका हात पांडुरंग धरतो आणि दुसरा हात त्यांचे निवृत्तीनाथ त्यांचे गुरु आहे, वडील बंधू आहे, तर त्यांना ते विवराकडे घेऊन जातात. सगळे रडून आले आहेत, धो काय म्हणतात धाई रकून रडून आले आहेत आहे की नाही. सगळीकडे प्रचंड दुःख आहे आणि सगळेच काही ते संत आहेत आहे की नाही. सगळे संत आहे, त्यांचे गुरु आहे, बंधू आहे, ते पण त्यांना एक नशूर आवडत नाही आहे की एवढे स्थिरबुद्धी आहे, ब्रह्मज्ञ आहे, ब्रह्मवित आहे, सगळंच काही आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज आता आपल्या दृष्टीसमोरून आड होणार. आता पुन्हा कधी आपल्याला या शरीरात दिसणार नाही की या विचारांनी सगळे कासावीस झालेले आहे की नाही, शोकाने कासावीस झाले आहे. पण ज्ञानेश्वर महाराजमध्ये 21 वर्षाचा युवक आहे की नाही, त्याच्यामध्ये कुठेही अस्थिरपणा नाही आहे, कुठेही नाही आहे की नाही, काही घडतच नाही आहे. मग तुम्ही ज्याची घडतच नाही आहे म्हणूनच माणूस स्थिर राहू शकतो. काही घडलं आहे किंवा घडणार आहे असं म्हटलं की माणूस अस्थिर होऊन जातो. पण काही घडतच नाही आहे असं जर आपल्याला वाटलं आहे की नाही, अर्थात तसं होत नाही आहे. ॲक्च्युअल जीवनात तसं होत नाही, कारण आपली काही तशी तयारी नाही आहे. आपलं काही तसं काही ट्युटरही नाही आहे, आपण तशा प्रकारे तयार झालेलो नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं काही घडलं की आपल्याला वाटतं, जसं ते मग गेल्या वेळी म्हटलं होतं ना, कासव आपलं हे आहे, ससा आहे, झाडाखाली बसलेला आहे, वरतून वाळलेलं पान त्याच्या पाठीवर पडतं आणि तो धावत सुटतो, आकाश कोसळलं, आकाश कोसळलं. एक वाळलं पान त्याच्या पाठीवर बसतं आणि त्याला वाटतं की आकाश कोसळलं आहे की नाही. त्याच्या दृष्टीने एक वाळलेलं पान पाठीवर पडणं म्हणजे आकाश कोसळ, काहीतरी भयंकर काहीतरी घडलेलं आहे, आणि तो पळत सुटतो. त्याच्या मागे सगळेजण अरे आकाश कोसळ, त्यालाही वाटतं, विश्वास ठेवतो, इतर लोक विश्वास ठेवतात. ती कहाणी आम्ही, ही कथा वाचली होती, आमच्या पाठ्यक्रमात होती असं वाटतं मला. पण सगळ्यांनाच ते बाळकं पान पडलं तुमच्या पाठीवर म्हणजे काहीतरी भयंकर कॅटास्ट्रॉफी झाली असं काही वाटत नाही आहे की नाही. त्यात काय विशेष आहे? काहीच विशेष नाही आहे. म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्टी तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता, आणि किती मोठ्या मायनेसुद्धा काहीच चालू होऊ शकत नाही. गीतेमध्ये की नाही, गीतेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे उपदेश सुरुवात करण्यापूर्वी गीतेमध्ये प्रहसनिव भारत आहे की नाही. अगदी युद्ध चालू होणार, प्रवृत्ते शस्त्रसंपात ते धनुर्द्यम पांडव, आता शस्त्रसंपात होणार म्हणजे इकडनं शस्त्र सुटणार, तिकडनं शस्त्र सुटणार, कत्तरी सुरू होणार. मी किती गंभीर प्रसंग आहे की नाही. त्या गंभीर प्रसंगामध्ये सगळेच टेन्स आहे की नाही. अर्जुनाचं टेन्शन तर त्याची ती मनावर झालेली प्रतिक्रिया आहे ती प्रचंड दाखवलं आहे ते की नाही. सीदंती मम गात्र आणि मुखंच परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वचैव परिदह्यते न च शक्नोस्मि स्थातुं भ्रमतीव च मे मनः.
शरीर आणि मनाची काय अवस्था झाली आहे, म्हणजे फुल्ली डिप्रेशन माणूस चालतं. कसं होईल ते सगळं दाखवलं आहे. तो विचार करू शकत नाही, बसू शकत नाही, त्याचा हात काम करत नाही, पाय काम करत नाही, त्याला उभं राहता येत नाही, खाली बसून त्याच्या हातात धनुष्य राहता येत नाही. सगळं विपरीत म्हणतो अर्जुन. अर्जुन म्हणतो देवा मला सगळं विपरीतच दिसतं आहे, काहीच मला बरोबर होतं दिसत नाही आहे, असे शब्द आहे अर्जुनाच्या तोंडी. की नाही मग असं काय वाटतं तिच्यामध्ये एवढं असून युद्ध सुरू होणार आणि अर्जुन म्हणतो मी युद्धच करणार नाही. की नाही आता परीक्षेला जायचं आहे आज, तो म्हणतो मला परीक्षेत जायचं म्हणजे खूप घाबरलो आहे मी. अरे तू कशाला जातं बसतं खरं, आज कालचीच घटना आहे ती. आहे की ते नीटची परीक्षा होती दुपारी, ते म्हणजे मी घाबरले, मला परीक्षा द्यायची नाही. अरे जाते तू काही कदाचित परीक्षा झाल्यानंतर तुला वाटेल अरे काहीच नाही, तसंच मग परीक्षा सोपी होती असंच वाटेल. की नाही पण आधी परीक्षेच्या आधी भीती वाटते. की नाही काय होईल आहे, अनिश्चिततेमध्ये भीती असते. जी गोष्ट आपल्याला निश्चित माहीत नसते, जसं मेल्यानंतर काय होईल आहे काहीच माहीत नाही आहे. की नाही मग आपल्याला भीती वाटते आपण कुठे जाणार. की नाही सगळं अज्ञात आहे, काहीच माहीत नाही आहे. हा अज्ञात प्रवास आहे. हा प्रवास तर माहिती आहे आपल्या जन्मल्याच्या आधी काय होता म्हणजे प्रवास करत नाही. की नाही जन्माच्या आधीचा प्रवास झालेला प्रवाससुद्धा अज्ञात असतो, त्याची आपल्याला काळजी वाटत नाही, कधी होऊन गेलं आहे झालं ते. की नाही ह्या जन्मातलं काय आहे ते आपल्याला माहीत आहे, ज्ञात आहे, ते दिसतं आहे, प्रत्यक्ष आहे, सगळंच माहिती आहे आपल्याला. की नाही आपण आपले कोण आहेत, की नाही कुठे आहोत आपण, सगळंच माहीत आहे. मागचं काय आहे त्याची आपल्याला काळजी नाही, चिंता नाही. असेल ते असेल, आपलं त्याची काही देणं घेणं नाही आहे. की नाही त्याचं देणं घेणं आहे, त्याचा विचार झाला पाहिजे, पण आपण करत नाही. कशाला विचार करायचा. पण पुढचं काय त्याच्यावर आपल्याला विचार करता येत नाही आहे, काहीच माहीत नाही. ज्योतिषाकडे लोक जातात, त्यासाठी जातात. भविष्यामध्ये काय आहे, आता भविष्यामध्ये काही नाही आहे. काय आहे काय आहे की नाही हा प्रवास आहे. की नाही हा प्रवास शरीर यात्रा, यात्रा म्हणजे प्रवास, शरीराची यात्रा आहे. की नाही ही यात्रा तुम्ही कितीदा केलेली आहे, कितीदामध्ये मी ट्रेनची यात्रा केली आहे, विमानाची प्रवास केला आहे, सतत प्रवास चालूच असतो. त्यात नवल काय आहे. प्रवास सुरू होतो, प्रवास संपतो, पुन्हा प्रवास सुरू होतो, पुन्हा संपतो. त्यात विशेष काय घडतं आहे, त्यात ज्ञात नाही असं काय आहे. की नाही पण आपल्याला वाटतं पुढे काय आहे. म्हणजे आपल्याला प्रवास हा आपला सगळा युनिट घेऊन करायचा असतो, हे कधी संपू नये. हे जे युनिट आहे किंवा हा जो समूह आहे असंच घेऊन आपलं पुढे चाललं पाहिजे. की नाही तिथे चूक आहे. की नाही म्हणून ही भवसागरावर नौका आहे, ही भवसागराची नौका तुमची नौका आहे, तुमचा प्रवास आहे तो. की नाही तुमचा प्रवास एकट्याचा प्रवास आहे हा. की नाही हा प्रवास नेहमी एकट्यानेच असतो आणि एकट्याने संपतो आणि पुन्हा एकट्यानेच प्रवास सुरू होतो. त्यामुळे तुम्हाला आजसुद्धा तुम्ही एकटे आहात. की नाही या घटकेलासुद्धा, या क्षणालासुद्धा, या पळालासुद्धा तुम्ही एकटे आहात, नेहमीच एकटे. ते एकटेच आले, एकटे जाणार आणि आजही एकटेच आहात. पण आपल्या प्रमादामुळे, त्याला प्रमाद शब्द आहे शास्त्रामध्ये, चुकीमुळे, चुकीच्या कल्पनेमुळे, वैचारिक अक्षमतेमुळे आपण समजतो की आपण एकटे नाही आहे, आपण इतक्या लोकांबरोबर आहे. हे सगळं देश काल हे सगळं काय आहे. अरे कसं काय, याला मर्यादा आहे. की नाही जी गोष्ट सुरू झाली आहे ती पुढे केव्हा तरी संपणार. की नाही तो विषय आहे, वेगळा आहे, आपण त्याला बघतो आहे. म्हणजे तुम्ही किती गंमत करा इथे. स्वामीजीने म्हटलं आहे गॉड इन एव्हरीथिंगमध्ये की तुम्ही किती फक्त एकच पथ्य पाळा. की नाही की सृष्टीचा नियम आहे. की नाही सृष्टीचा नियम आहे की जी गोष्ट उत्पन्न होते ती संपते. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट असतो. पुस्तकाला पहिलं पान असतं, त्याला शेवटचं पान असतं. मधली पुष्कळी पानं असतात, पण पुस्तक बंद करून आपण बाजूला ठेवतो. तसंच जीवन आहे. की नाही आणि ते तसंच आहे. नियमाला तुम्ही समजून घेतलं आणि नियमाला तुम्ही मान्यता दिली, मनापासून मान्यता दिली, तर कुठेही तुम्हाला कन्फ्युजन नाही आहे. की नाही म्हणजे जहाज आहे किंवा नौका आहे, भवसागरावर आहे, ती हेलकावे खाणार. की नाही तुम्ही ती मान्य करून घेतलं तर तुमचा प्रवास आनंदात होऊ शकतो. सुखदुःख होणार म्हणून त्याला सम म्हणा. की नाही सुख आणि दुःख, ते सुखही नाही आणि ते दुःखही नाही आहे. की नाही त्याला आपण लेबल लावलं आहे सुखाचं आणि दुःखाचं.
नाही. तुमचा मानही नाही, अपमान नाही आहे, लाभ नाही, अलाभ नाही आहे, जय नाही. त्याला द्वंद्व मोह म्हटलं गीतेमध्ये. हे जे दोन गोष्टी आहेत त्याला द्वंद्व म्हणतात, आहे की नाही. आणि तुम्हाला मोह उत्पन्न करतात. अरे काहीतरी आहे, काहीच नाही आहे. आपलं हे त्यालाच म्हणतात शरणागती, आहे की नाही. हे तुम्ही मान्य केलं, आपण मान्यच करायला तयार नाही आहे. जीवन काही आपल्या मनाप्रमाणे नसतं की नाही. केव्हा पावसाळा येईल, केव्हा उन्हाळा येईल, किती येईल उन्हाळा, किती येईल हिवाळा, किती येईल थंडी, किती येईल कुठलं किती होईल हे आपल्याला काही मान्य माहीत नसतं. आपल्याला ते मान्य करावं लागतं. ज्या गोष्टी आपल्याला मान्य करून घ्याव्या, ज्या आपल्या हातात नाही आहे, ज्या आपल्या क्षमतेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, या निसर्गाच्या गोष्टी आहेत. निसर्ग म्हणजे झाडं झुडपं, त्याला निसर्ग म्हणत नाही आहे. हे नियम, सृष्टीचे नियम आहे की नाही. जन्म आधी यस्य अतः, की नाही. दुसरं सूत्र आहे ब्रह्मसूत्राचं. जन्म आधी, जन्म आहे म्हणजे स्थिती आहे, स्थिती आहे म्हणजे लय आहे, लय म्हणजे शेवट, आहे की नाही. या सृष्टी निर्माण झाली म्हणजे त्याला प्रलय होणार की नाही. प्रलय म्हणजे संपूर्ण सृष्टीचा नाश होणार. म्हणून आपल्याकडे लयाची आणि कल्पाची कल्पना आहे की नाही. कल्प आहे, युग आहे, युगाची कल्पना आहे. टाईम सेन्स इतका जास्ती भारतामध्ये आपल्या शास्त्रामध्ये आहे, ते कुठे जगात कुठेच नाही आहे की नाही. टाईम आणि स्पेसचा इतका विचार केला आहे भारतामध्ये, कुठेच झाला नाही आहे. म्हणून आपल्यामध्ये तत्त्वज्ञान अगदी शुद्ध तत्त्वज्ञान आहे की नाही. ते म्हणतात की जसं करतो तसं ती बोलविते, जसं बोलतो. रामप्रसाद म्हणतो की आपली नौका भवसागरावर तरंगत ठेवा. भरतीच्या वेळी ती पुढे सरकेल आणि ओढीच्या वेळी मागे सरकेल. ते पुढे म्हणाले, सोसाट्याच्या वाऱ्यात सापडलेली उष्टी पत्र. हे उदाहरण फार छान आहे. हे लीला प्रसंगामध्ये फार सुंदर आहे. श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये उदाहरण फार इथे त्याचा उल्लेख आहे की सोसाट्याच्या वाऱ्यात सापडलेली उष्टी पत्रावळ उडत उडत कधी चांगल्या जागी जाऊन पडते, तर कधी वाऱ्याच्या सपाट्यात मोरीत जाऊन पडते. जिकडे वारा नेईल तिकडे. फक्त ते उदाहरण म्हणून समजून घ्यायला पाहिजे. हे दृष्टांत आहे, फार सुंदर उदाहरण आहे. किंवा त्या गोष्टीतला तो गोष्टी ज्याप्रमाणे म्हणतो, रामाच्या इच्छेने डाका पडला, रामाच्या इच्छेनेच मला पोलिसांनी पकडलं, रामाच्याच इच्छेने सोडून दिलं, त्याचप्रमाणे भाव असावा. हनुमान एकदा रामाला म्हणाला, रामाने म्हटलं की हनुमान तू वर माग. तो निष्काम होता, हनुमान निष्काम होता, त्याला काही ती वासना नव्हती, इच्छा नव्हती. म्हणून तो वर, असे लोक निष्प्रयोग वर मागू शकत. त्याला मग कशाला वर मागायचं, काहीच नाही. आपलं सगळं आहे. देव मिळालं की सगळं मिळालं की आणखी काय पाहिजे. राम मिळालं की सगळं मिळालं, आणखी काय मिळायचं राहिलं आहे. तो काय म्हणतो, हे रामा मी तुला शरणागत आहे, मागण्यासारखं काहीच नाही मला, आहे की नाही. आपल्याला मागणं म्हटलं की आपल्याला किती मागायचं आणि किती मागायचं सुचत नाही, आहे की. तुम्ही थोडा थांबा, मी यादी करून आणतो, एक एक करून मी टिकर हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या. त्यांना समजतच नाही काय मागायचं, आहे की नाही. जसं ते ठाकूरांची आई होती ना, ते मथुरामावत विश्वास होते, ते देवस्थानाचे ते सगळे कारभार बघणारे होते, आहे की नाही. कारण रामकृष्ण तर काही घेत नाही आहे. खूप म्हटलं ते मला काहीच नको आहे की नाही. मग त्याला हे घेत नाही ना, यांच्या आईला तरी आपण आग्रह करू. आईंचं त्यांचं तर चांगलंही होतं, दोस्ती होती. त्या आईंची खूप वृद्ध वृद्धा होती ती. मग त्यांना म्हटलं रामकृष्ण काहीच घेत नाही आहे, कारण यांचं पुढचं कसं काय चालणार, यांना पुढे कोण बघणार. यांच्या नावाने काही जमीन करून दिली ती त्याच्या ह्याच्यावर तरी हे जगतील पुढे, कारण मी राहणार नाही, मग माझी मुलं काय सांभाळ करतील नाही करतील. म्हणजे रामकृष्णांच्या भविष्याची काळजी यांना करावी लागते. यांना पुढे कोण बघणार, यांचा उदरनिर्वाह कसं चालणार, हे जगणार कसे, त्याची काळजी मी आत्ताच करायला पाहिजे. आणि हे तर काही घ्यायला तयार नाही, हे काळजीच करत नाही पुढची की नाही. तर म्हणतात हे नाही, त्यांच्या आईला आपण पकडू. मग आईला घेतात, खूप त्यांनी गोड बोलून त्यांच्याशी जातात. मग ते नेहमी जायचे मध्ये मध्ये त्यांच्याशी गप्पा मारायचे ते, की नाही. खूप मोठे माणूस जमीनदार होते, ते मोठे जमीनदार होते. पण त्या वृद्धेशी त्यांचं सगळं जमायचं सगळं. मग ते असं बोलता म्हणाले, तुम्ही तर काहीच घेतलं नाही आज पण माझ्याकडून, माझ्यावर जर लोभ असेल तर काहीतरी घ्या माझ्याकडनं. मग ती वृद्धा जी आहे ती बरीच मुश्किलीत पडली. सारखा म्हणतो काहीतरी माझ्याकडनं घ्या. ती म्हणते मला काय घ्यायचं आहे ते समजत नाही तिला. ती खूप गोंधळात पडली. अरे बाबा माझ्याकडे सगळंच आहे, ती ट्रंक आहे तिथे, पूर्वीच्या काही लोखंडाचा ट्रंक असायचा, आणि ते बघा त्याच्या 2 साड्या आहेत माझ्या, आहे की नाही. आणखी काय पाहिजे, अंगावर आहे काही तिकडे, आणखी काय पाहिजे. मग ते म्हणतो काहीतरी मागा ना, म्हणजे तुला राहायला दिलं आहे. ते छोटंसंच घर होतं, 8x8चं खोली आहे ती, नवदखाना म्हणतात. तिथे मी राहते. 8x8ची पुरेशी आहे, म्हणजे 50 स्क्वेअर फूटचं किंवा 70-80 स्क्वेअर फूट, 100 फूट समजा.
100 रुपये पुरेसे आहे की मला आणखी किती एका माणसाला राहायला किती लागते. म्हणजे त्या वृद्धेला काहीच सापडत नाही. मला काहीतरी पाहिजे, माझ्या मुलासाठी काहीतरी पाहिजे. एक जोक ऐकला होता, तुम्हाला ते आवडेल नाही आवडेल. ती एक खूप दोघेजण वृद्ध असतात. एक अगदी वृद्ध झालेला आहे, ती वृद्ध असते, नवरा बायको असतात, पती पत्नी. तो नवऱ्याला घेऊन हातात घेऊन, मी ऐकलेली गोष्ट याच्यामध्ये ती जात असते. तर लोक म्हणतात, काय इतकं वय झालं पण यावायचं किती प्रेम आहे आपल्या पत्नीवर. तर तो लोक म्हणतात, काय हो तुमचं एवढं वय झालं, पत्नीवर किती प्रेम आहे. हो प्रेमीम काही नाही आहे. तिचा हात सोडला ती साड्या घ्यायला दुकानात जाते, आहे की नाही. आहे की तिचा हात सोडत नाही मी तिचा, आहे की नाही. ती आता इतकं झालं तरी अजून साड्यांवरचं तिचं काय होतं, काय सोडत नाही अजून, आहे की नाही. तो म्हणतो मला काहीच नको आहे की नाही. म्हणजे मला काहीच नको आहे, मला कोणती गरजच नाही आहे आणि अशी. आणि देवाने दिलं आहे तेवढं. तू जेवायला घालतो आहेस, काहीतरी येतं मंदिरातून, काही खायला येतं, राहायला 10 बाय 10ची खोली आहे की नाही. अंगावर एक कपडा आहे, एक कपडा ट्रंकमध्ये आहे की नाही. तिला समजत नाही काय मागायचं बघा. आणि आपल्याला किती मागायचं हे समजत नाही, किती मागून संपत नाही. आपल्याकडे यादी तयार असते. हे त्याच्याप्रती मन पण जात आहे की नाही. त्याला गीतेमध्ये निस्पृह सर्व कामेभ्यो म्हटलं आहे. युक्त इत्युच्यते ददा. त्यावेळी तो माणूस योगी होतो की नाही. सर्व कामेभ्यो निस्पृहा. मनामध्ये सर्व कामना असतात, त्याच्याविषयी तो निस्पृह. त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये इच्छाच उत्पन्न होत नाही. स्पृहा म्हणजे इच्छा. त्याच्या मनामध्ये कोणती इच्छाच निर्माण होत नाही आहे, आपोआप होत नाही ते, आहे की नाही. कारण आपल्याला फरक जाणवतो आपल्या याच्यामध्ये, आपल्याला तो फरक जाणवतो. आपल्यामध्ये इच्छा अगदी बुजबुजल्या असतात, ते एक इच्छासुद्धा उत्पन्न होत नाही. मनामध्ये तो तरंगच उत्पन्न, वृत्तीच उत्पन्न होत नाही. आपल्यामध्ये इतक्या वृत्ती होतात की आपलं क्षणभर चूप बसता येत नाही, आहे की नाही. क्षणभर आपल्याला देवाचं नाव घेता येत नाही. कारण काय, प्रचंड वृत्ती असतं, प्रचंड भवसागर, त्या लाटा उसळत असतात. आपल्याला तिथे त्या लाटांबरोबर आपल्यालाही उसळावं लागतं. काहीच नाही आहे. काय अद्भुत असेल बघा. श्रीरामकृष्णाच्या मनामध्ये काहीच येत नाही, ठीक आहे, कारण त्यांनी साधना केली, तपस्या केली आहे, त्याप्रमाणे त्याने आपल्या मनाला घडवलेलं आहे की नाही. मग तुम्ही आनंदाच्या सागरावर पोहता. जेव्हा मनामध्ये इच्छाच नाही आहे, मग काय, तो आनंदाचा सागर आहे की नाही. इच्छा आहे म्हणजे तो भवसागर आहे, डुबवणार आहे तो. ती काहीच मागत नाही. मग जेव्हा ते पोटात काहीतरी घ्याच, मग ते हां आठवलं, दात घासायला पुढे ते मस्ती असायची, ते तंबाखूची पावडर असायची, दंतमंजन म्हणा ना, अरे ते संपलं आहे ते आणून दे. मग तिच्या डोळ्यात पाणी आलं, रे बघा मी इतका आग्रह करतो आहे आणि बाई काय त्याला सुचतच नाही काय मागायचं, आहे की नाही. मग ती म्हणते तिचा मुलगा एवढा योगी आहे, निस्पृह आहे, तर तिची आई अशीच असणार, आहे की नाही. हो काय, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित की नाही. म्हणून काही मागायची उर्मी, संकल्प किंवा तरंग मनात उठतच नाही. याचा अर्थ काही मागू नये हा प्रश्न नाही आहे. तुमचं मन त्या कोणत्या दर्जाचं आहे की नाही. तुमच्या मनाचा दर्जा काय आहे, मनाची क्वालिटी काय आहे की नाही, याच्यावरून दिसतं. हनुमंताला काही तो फक्त शरणागत आहे बघा, तो काहीच मागत नाही. त्याने सीता त्याला माळ देते मोत्यांची, अतिशय पृथ्वीमोलाची माळ असते ती की नाही, अतिशय मूल्यवान माळ असते ती देते. आणि हनुमंत त्याला त्याचं काहीच, माळेचं काहीच मूल्य नाही, ज्याचं मूल्य खूप जास्त आहे, पृथ्वीमोलाची म्हणतात त्याला. हनुमंताला त्याचं काहीच मूल्य नाही आहे. मग तो काय, आपल्याला ती कथा माहिती आहे, तो एक मोळी म्हणजे दातानी फोडतो आणि बघ त्यात काय राम आहे की नाही, फार सुंदर ते काय जे असेल ते खरी खोटी, पण त्यात तथ्य खूप आहे. त्याच्यामध्ये राम नाही फेकून देतो, म्हणजे आता मोती फोडतो तो की नाही, म्हणजे तो बेकार गेला मोती, आहे की नाही. त्याला मोतीमध्ये राम नाही आहे, तो फेकून देतो, सगळ्या माळीत फेकून देतो. म्हणजे काय माणूस आहे, बंदर आहे, माकडं, आहे की नाही. हे मी एवढी मोळी त्याला बक्षीस म्हणून दिली आणि ते तोडून टाकून फेकून दिली, आहे की नाही. कारण त्याच्यात राम नाही म्हणतो, मोतीमध्ये काही राम असतो काय की नाही. पण ज्याच्यात राम नाही ती मला नको आहे. रामा मी तुला शरणागत आहे की नाही. यात राम आहे का, आहे की नाही. राम नाही ना. येना अहम तेना अमृतस्याम किमहम तेन कुर्याम. ती मैत्री म्हणते याज्ञवल्क्याला, प्रदान 19. येन अहम न अमृतस्याम.
ज्याच्यामध्ये काही नाही आहे, तथ्य नाही आहे, किम अहम तेन कुर्याम, ते घेऊन मी करू काय की नाही. की नाही आपण अशा गोष्टी कितीतरी घेतो आहे की ज्याच्यात त्याला काही अर्थच नाही, त्याचा आपला काही संबंधच नाही, त्याने आपलं जीवन सुखी होणार नाही, काही नाही होणार. हा प्रश्न मैत्रीला जो पडला तो आपल्याला पडतच नाही. किम अहम तेन कुर्याम, सिंपल संस्कृत आहे. तर ते बृहदारण्यकाचं आहे, पण ते आहे फार सुंदर आहे. ते सगळंच पूर्ण फार अतिशय उपकरणवताम, तुझं आयुष्य तसं होईल, ज्याला सगळं साधन संपत्ती होईल तसं सुखी होतं, तसं तू पण सुखी होशील. अमृतत्वाची आशासुद्धा करू नको, आहे की नाही. हे तत्त्वज्ञान वगैरे त्याची आशा पण कोण, त्याच्यात काही संबंध आहे तुला काही. हां, तुझं जीवन या जीवनात जगामध्ये तू सुखी होशील. ज्याच्याकडे साधन संपत्ती बरीच असते तो सुखाने जगतो, इथपर्यंत ठीक आहे. पण ते मला अमृतत्व प्राप्त होणार काय, ते म्हणतात त्याची आशा पण सुद्धा, आशासुद्धा करू नको असे शब्द आहेत उपनिषदामध्ये, की नाही. मग तिचं उत्तर असं आहे की जे मला येनाहम नामृतस्याम, घेऊन जे घेऊन, येन अहम, जे घेऊन, अहम मी न अमृतास्या, मी जर मुक्त होऊ शकेल, न केलं बंधन मुक्त होऊ शकेल, न की भवसागराच्या पार जाणार असेल, मी ते घेऊन करू काय. तुमच्या संपत्तीतला अर्धा वाटा घेऊन मी करू काय, की नाही. काय सुंदर उत्तर आहे बघा. हे म्हणजे मनाची पातळी बघा, मन किती उंच गेलं आहे की नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे, आहे की नाही. ह्या आपल्या याच्यावरून आपल्याला आपल्या मनाची पातळी कळते, आपण मन कुठे आहे आपलं, की नाही. आणि ते मन पातळी करता करता ते पूर्णपणे विलुप्त होऊन जातं, की नाही. मनच राहत नाही, की नाही. मन इतकं सूक्ष्म होऊ शकतं, ते नाहीसं पण होऊ शकतं. त्याला अमन म्हणतात, नॉन माइंड म्हणतात, आहे की नाही. मन तुमचं त्याच्यात सगळा जो हे आहे, गाळ आहे, की नाही. जसं आपण आरोचं पाणी पितो आजकाल, आहे की नाही, तसं ते गळा संपूर्ण स्वच्छ झालं, पाणी स्फटिकासारखं शुद्ध झालं. मग ते मनसुद्धा तसं झालं तर ते मन राहतच नाही, ते मन अमन होऊन जातं. आणि मनाचा जो माध्यम आहे ते संपल्यानंतर तुम्ही ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता, तुम्ही म्हणतो तुम्ही काय तुमचं व्यक्तित्व राहतच नाही. तुमचं हे व्यक्तिमत्व तुम्ही कॉस्मिक तुमचं अस्तित्व होतं, आहे की नाही. त्याला स्वामी विवेकानंदांनी ते म्हटलं आहे, तुमचं अस्तित्व वैश्विक होऊन जातं. हे विश्वची माझे घर, असं जे ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. तुमचं घर म्हणजे 50 बाय 50, 100 बाय 100 किंवा 1000 बाय 1000 नाही आहे. हे सगळं जगाला जे सीमा म्हणजे नुसतेच नाही आहे. स्वदेशो भुवनत्रयम, शंकराचार्य म्हटलं आहे की नाही. आमचं घर आहे, हे स्वदेश आहे, हा फक्त भारत नाही आहे, हे जग पृथ्वी नाही आहे. भूर्भुव स्वर्ग, भुवनत्रयम, काय सुंदर कल्पना आहे बघा, आहे की नाही. स्वदेशो शिवबांधवाश्च, हे सगळे भक्त आमचे बंधू आहे, आमचे मित्र आहे, आमचे नातेवाईक आहे की नाही. आणि स्वदेशो भुवनत्रयम, हे सगळे पृथ्वी, अंतराळ आणि स्व म्हणजे स्वर्ग, सगळं जे काही अस्तित्व आहे, मनाची कल्पना मन जेवढी कल्पना करू शकतं, मनाच्या कल्पनेची जेव्हा जिथपर्यंत जाऊ शकतं ते सगळं आमचं देश आहे. देश म्हणजे जागा, आहे की नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी आहोत, आम्ही कुठे नाही असं नाहीच आहे, आम्ही सगळ्या ठिकाणी आहोत. म्हणून रामा मी तुला शरणागत आहे की नाही. ही शरणागतची संकल्पना आहे की नाही. असा आशीर्वाद दे. मग आशीर्वाद दे म्हणजे काहीतरी मागतो आहे मी, आहे की नाही. म्हणजे मला काहीतरी मागायचं आहे, पण ते मागणं न मागण्यासारखं लक्षात घ्या, आहे की नाही. आशीर्वाद दे म्हणजे मला काहीतरी दे, पण एक मागणं असतं न मागण्यासारखं असतं, ते लक्षात घ्यायला पाहिजे. आपलं वाटे हाय ते मागतो आहे की नाही, अरे तो मागतो आहे ते न मागण्यासारखं आहे. आशीर्वाद दे की जेणेकरून तुझ्या श्रीपादपद्मी शुद्धा भक्ती उपजेल. हे मागणं आहे, पण हे मागणं नाही आहे की नाही. शुद्ध भक्ती म्हणजे प्रेम, आहे की नाही. म्हणजे निष्काम अमला अहेतुकी, त्याला त्यांनी म्हटलं आहे श्रीरामकृष्ण नाही. ती निष्काम आहे की नाही, अमला आहे म्हणजे त्याच्यात मळ नाही आहे, अशुद्धता नाही आहे, आणि अहेतुकी आहे, त्यात काही मोटिव्ह नाही आहे, मोटिव्हलेस आहे. या फार महान गोष्टी आहेत, आणि की नाही. आणि असल्या प्रकारचे भाव असणारे लोक आहेत, होऊन गेले. आपल्या पुराणात आहे, आपल्या इतिहासात आहे. मी आत्ताच तुम्हाला मैत्रीचं उदाहरण सांगितलं, आहे की नाही. असे शेकडो हजारो लोक होऊन गेले, आणि तेच आपले आदर्श आहे की नाही. युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल, स्वामी विवेकानंद म्हणतात. तुमच्या डोळ्यासमोर नेहमी जे आदर्श असणार ते सगळे हिरो, तुमचे नायक की नाही, आणि हिरोईनसुद्धा. भारता विसरू नकोस, तुझे आदर्श हे सीता, सावित्री, दमयंती आहेत. ते सगळ्या निष्काम होत्या, पतिनिष्ठ होत्या, ऐक. निष्ठा त्यांची होती, खरी निष्ठा होती, ती शुद्ध निष्ठा आहे. ऐक, निष्ठेच्या नावावर काही चालतं तसं नाही आहे ते. आणि सीता, सावित्री, दमयंती त्यांनी म्हटलं, तिघांची नावं घेतली, बरोबरच वेळ आहे. काय प्रकार आहे, शिवाजीनं असं काय म्हटलं, त्याचं खूप अर्थ आहे. म्हणून ती शुद्धा भक्ती दे की नाही. म्हणजे
देवाशी एकत्व, त्याला शुद्ध भक्ती म्हटलं आहे की नाही. म्हणजे मी वेगळा नाही. विशती तदनंतर म्हटलं आहे की नाही. विशते तदनंतरम, सगळं झाल्यानंतर माणूस आपल्या आदर्शाशी एकरूप होतो. कसंही कोण पुन्हा जणू तुझ्या या भुवन मोहिनी मायेनं मुग्ध होणार नाही असं कर, असं हनुमंत रामाला म्हणतो आहे की नाही. आणखी जशी रियालिटी आहे ना, देव सोडून दुसरं काहीच नाही आहे, तसं आणखी एक रियालिटी आहे जगामध्ये. आपण सतत आपल्याला जग हे भुलवत आहे, प्रलोभित करत आहे, आपल्याला मूर्ख बनवत आहे, मोहत करत आहे की नाही, संमोहन करत आहे की नाही. तसं तू रामा असा आशीर्वाद दे की असं होणार नाही माझ्या बाबतीमध्ये. ह्यालासाठी प्रार्थना लागते की नाही. कारण काय, आपली शक्ती किती आहे? आपली शक्ती फार मर्यादित आहे की नाही. ही किती मर्यादित आहे हे आपल्यालाच माहीत नाही आहे की नाही. आणि त्या मोठ्या लोकांना माहीत असते. आपण सगळे बेसावत लोक आहे की नाही. आपल्याला वाटते आपण फार म्हणजे क्षमतावाले आहोत, फार महान आहोत आपण. आणि महान असण्याचा अहंकार हा माणसाला डुबवतो आहे की नाही. आपण महान काही नाही आहे की नाही. आणि महान लोकांना माहीत असतं आपण कोणीच नाही आहे. आता हनुमंत किती महान होता आहे की नाही. अल्लेची प्रार्थना येते, अल्ले आम्हाला तू कोणत्याही याच्यात जन्म दे, कोणत्याही शुक्रवीत जन्म घे, पण तुझ्या पायी शुद्ध भक्ती दे. बघा, त्यांना महान लोकांना अहंकार नसतो, ज्यांना काही नसतं त्यांना अहंकार भरपूर असतो. रावणाचा अहंकार काही मावत नव्हता कुठे. दुर्योधनाचा कर्णाचा अहंकार कुठे मावत नाही आहे की नाही. पण ह्या लोकांना काही अहंकार नाही आहे. कारण काय, या लोकांना विवेक आहे. एका मोठ्या बेडकाला रामाचा बाण, ही गोष्ट पण छान आहे. तो पुरा घायाळ झाला. अशा अवस्थेत मरताना तो म्हणाला, रामा ज्यावेळी साप आम्हाला धरतो त्यावेळी आम्ही, रामाने म्हटलं रे तू आम्हाला हे का नाही केलं, आम्ही तुला वाचवलं असतं. तो उत्तर देतो. हे दुसरीकडे पण आलं आहे, इथं फक्त त्याचा संक्षेप दिला आहे. त्यावेळी आम्ही रामा वाचव म्हणून धावा करतो, पण आता प्रत्यक्ष रामाच्याच बाणानं घायाळ होऊन मरण येत आहे, तेव्हा चूप नाही बसायचं तर काय करायचं. ही शरणागती आहे. फार सुंदर आहे. याच्यावर आपण जितकं चिंतन करू ना जितकं कमीच आहे. नुसतं चिंतन करण्याची गोष्टी आहे. श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य, या सगळ्या आपल्या ध्यानाचा विषय आहेत, लक्षात घ्या आहे की नाही. हे सगळे आहेत ना. अगदी तुम्ही म्हणजे अगदी तात्विक पुस्तकं, ब्रह्मसूत्र खूप तात्विक आहे, गीता खूप तात्विक आहे, पण सगळे ध्यानाचे आहेत ते. कारण हा विवेक उत्पन्न करतो. आणि विवेक उत्पन्न झाल्याशिवाय आपलं मन काही स्थिर होत नाही की नाही. मनाचे तरंग, चित्तावर उभरणारे तरंग आहे ना उठणारे, ते कधी शांत होत नाही की नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात 2 गोष्टी, विवेक विचार जो श्रवणातून होतो आणि ध्यानाभ्यास, या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या पाहिजे आहे की नाही. या 2 गोष्टीमधून माणसाचं चित्त शांत होतं की नाही. आणि चित्त शांत असते, तुम्ही ब्रह्मामध्ये स्थिर होऊ शकतो. पुढच्या वेळी आपण बघूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.